वाक्य बघ, तू वही करता है जो तू चाहता है. मानवाला मिळून उपदेश. तू वही करता है जो तू चाहता है, लेकिन वही होता है जो मैं चाहता हूं. तू वही कर जो मैं चाहता हूं, फिर वही होगा जो तू चाहता है. म्हणजे हे जे ज्ञान आहे, साक्षात ज्ञान म्हणजेच काय आहेत तर संत आहेत. म्हणून आपण संतांची पायी म्हणजे संतांच्या विचाराने आपण संतांच्या विचाराशी नतमस्तक व्हावं. आणि पुढे म्हणले ठेवी वेळोवेळा डोई. डोई ठेवीन म्हणजे हे नम्रतेचं लक्षण आहे. संतांच्या जवळ आपली नम्रता असली पाहिजे. काही काही लोक समोर बसल्यानंतर तुमचे चेहरे मी नेहमी सांगत असतो, वक्त्याकडे पाहत असताना एक आशाळभूत नजरेचे असले पाहिजे. नुसते डोळे वाटरून नाही पाहिलं पाहिजे. तुमचा नामचा काही विरोध आहे का, काय का काही दुश्मनकी आहे तुमची नामची. काय काय समोर माणसं बसले ना असेच ही पापणी सुद्धा खाली करत नाहीत. आमचे गुरुवर्य दयाराम बाबा म्हणत असतात, हे जे माणसं आहेत का गेले ते कळत नाही. डोळे असेच. बाबा म्हणत असतात, असे जर 10-5 माणसं कीर्तन करायच्या समोर आणून बसवले ना, तर महाराष्ट्रात कोणताही नामांकित कीर्तन करा ना, जर यांनी नाही त्याचा बोऱ्या वाजला तर काय राहिलं. जाऊ द्या. हे जे ज्ञान आहे ना, आपले गाथा ज्ञानेश्वरी हे जे ग्रंथ आहेत, हा संतांचा विचार आहे. संतांची पायी म्हणजे संतांच्या विचारात. विठ्ठल बाकीचे जे पुस्तकं आहेत ना मार्केटला, ही बाकीचे पुस्तक म्हणजे बागलातलं काढलं आणि बाजारात मांडलं असं आहे. पण ते संत वाङ्मय जे तयार झालेलं आहे ना, हे विनाकारण नाही. याच्या पाठीमागे फार गांभीर्याने अर्थ आहे. अहो काही काही लोक इतकं विचारपूर्वक तयार करतात ते वाङ्मय, पण त्याला एक अर्थ असतो. आणि काही काही कुणीकडे करतात. पाठीमागे मी एक ती कविता ऐकली होती, जुनी कविता आहे ती, या झोपडीत माझे विठ्ठल विठ्ठल या झोपडीत माझ्या, है ना, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे वो या झोपडीत. त्याच्या विरोधात ऐकली मी आता, या बंगल्यात माझ्या फरशीवरी पडावे, स्लॅपकडे पहावे, मनक्यात गॅप व्हावे, बंगल्यात माझ्या या किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. विठ्ठल म्हणून संतांच्या विचाराने राहा असं म्हटलंय. या जगाच्या विचाराने राहू नका. संगत मत करना खोटी, दुनिया है उलटी छोटी. संगत मत करना खोटी, दुनिया है उलटी छोटी, दुनिया उलटी, दुनिया उलटी झूठी. संगत 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 मत करना खोटी, दुनिया है उलटी झूठी. 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 सगा भाई को बुरा बोले साले को सन्माना, सगा भाई को बुरा बोले साले को सन्माना. माँ बाप तो भीख मांगे ससुर को जमखाना, माँ बाप तो भीख मांगे ससुर को जमखाना. दुनिया उलटी, दुनिया उलटी झूठी. संगत 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 मत करना खोटी, दुनिया है उलटी झूठी.
शंकरकर बाबा म्हणजे एक अभिमान म्हणून या, पण ही चालीची रचनाच मी केलेली आहे. आळंदी क्षेत्रात लॉकडाऊन मध्ये मी नेहमी सांगत असतो, माझ्या जीवनात तेवढं जे भजन घडलं पुन्हा नाही घडलं गड्या. लॉकडाऊनच्या काळात लोकांचं नुकसान झालं, काही लोकांचं लाखोने कोट्याने नुकसान झालं. आमचं काहीच झालं नाही. काहीच झालं नाही म्हणजे काही नव्हतंच तर काय होईल. नुकसान व्हायला काही पाहिजे ना आपल्याकडं. काय नव्हतं, एक गाडी होती तेवढी विकली, सगळं पिटलं. मोकळेचे मोकळे. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन. आणि नको अभिमान धरू. आमच्या वेताळ महाराजांना माहिती आहे, माझ्याकडे आळंदीत एक 500-600 मुलं आहेत. शिकवतो रात्रंदिवस, त्यांना शिकवत बसतो. दिवस म्हणजे जेवढा वेळ भेटेल तेवढे कीर्तन करतो. परंतु मला ते एक समाधान भेटतं. आळंदीत भजन केलं, मुलांसंग भजन केलं, क्लास घेतले, त्याच्यात मला भरपूर समाधान भेटतं. म्हणून ती एक मला एक माझ्या आवडीची गोष्ट आहे. नाही तर काही लोकांनी कीर्तन करा झाल्यावर बाकीचं सगळं सोडून दिलं. परंतु खरं कसं आहे, कीर्तन करणं म्हणजे हे पेरणं आहे, आणि विद्यार्थी घडवणं म्हणजे पेरलेलं उगवणं आहे. म्हणून कीर्तन हे श्रेष्ठच आहे बरं का. ही गादी तुम्ही कोणाला काहीही म्हणू द्या, परंतु या कीर्तनाला आणखीन दर्जा महाराष्ट्रात आहेच गड्या. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. अरे कोट्यावधी रुपये जरी लोकांनी काही राज्यकर्त्यांनी खर्च केले तरी सुद्धा त्यांना पब्लिक गोळा करता नाही आली, खुर्च्या मोकळ्याच. परंतु आमचे काही वारकरी संप्रदायाचे असे कार्यक्रम झाले तर मंडपमध्ये त्यांना जागाच नाही, पुरत नाही मंडपमध्ये जागा. म्हणजे इतकी जरी त्याच्यावर काही लोकांनी अतिक्रमण केलं, जाऊ द्या 10-5% लोकांचं सोडून द्या, या क्षेत्रातही 90% वारकरी संप्रदायात लोक आणखीन तरी चांगलीच आहेत. आणि त्या महात्म्यांच्या जीवावरती हा संप्रदाय चालू आहे. जाऊ द्या, मुद्दा आपला असा आहे की संतांची पायी म्हणजे संतांच्या विचारात. तुम्ही एखाद्या वेळेस जवळ जरी नाही राहिले संतांच्या तरी काही अडचण नाही, फक्त संतांच्या विचाराने वागा. काही लोक जवळ राहतात परंतु विचाराने वागत नाहीत, दुःखी आहेत. आणि काही जवळ राहत नाहीत परंतु विचाराने वागतात, ते सुखी आहेत. एक मी काल सुविचार वाचला, दुःखी असणारा माणूस किती दुःखी असू द्या एक ना एक दिवस सुखी होतो. दुःखी असणारा माणूस किती दुःखी असू द्या एक ना एक दिवस तो सुखी होतो. परंतु दुःख देणारा माणूस त्याला काही करू द्या तो आयुष्यभर कधीच सुखी होत नाही. दुःखी असणारा होतो परंतु दुःख देणारा. म्हणून संत महात्मे या जगाची सुखाची कल्पना करतात. म्हणून अशा विचारात संतांच्या पायाजवळ म्हणजे संतांच्या विचारात आम्ही संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई. त्यांच्या पायावरती वेळोवेळा काय आहे, माझं मस्तक आहे. आईसे द्यावे काही दान, आलो पतित शरण विठोबा.